खूप खूप वर्षापूर्वी उंच डोंगराच्या पलीकडे एक जादूचा गाव होता. हे गाव फक्त चांगल्या मनाच्या लोकांनाच सापडायचं. आरव आपल्या आजीसोबत राहत होता. आजी म्हणायची, "बाळा, जादू मनात असते." एक दिवस आरव जंगलात गेला. त्याला तिथे एक जुनी सोनेरी घंटा सापडली. ती थोडी तुटलेली होत, पण चमकत होती. आरवने घंटा वाजवली. टिन टिन टिन. आकाशाचा रंग बदलला. संपूर्ण गाव चमकू लागला. बिघडते पण ही जादू चांगली नव्हती. घरे गप्पी झाली, फुलं कोमे झाली, भीती पसरली. कालवंत बाबा तेवढ्यात कालवंत बाबा आले. ते म्हणाले, "आरव, ही घंटा खूप शक्तिशाली आहे. ती जादू वाचवू शकते आणि नष्टही करू शकते." अंधाराज गावात स्वार्थ आणि राग वाढला होता. म्हणून अंधाराज नावाचा काळा जादूगार जागा झाला. गाव वाचवण्यासाठी आरवला 3 कसोट्या पार करायच्या होत्या. दयाळूपणा. आरवला एक जखमी पाखरू दिसलं. तो थांबला आणि पाखराला मदत केली. पहिली कसोटी पूर्ण. दुसरी कसोटी धैर्य. आरव अंधाऱ्या गुहेत गेला. तिथे एक भुकेला सेन होता. आरव घाबरला नाही. त्याने सेनाला अन्न दिलं. दुसरी कसोटी पूर्ण. तिसरी कसोटी. शेवटी आरवला एक जादुई फूल दिसलं. आवाज आला, "हे फूल दिलं तर गाव वाचेल." आरवने फूल अर्पण केलं. शेवट अंधार नाहीसा झाला. गाव पुन्हा उजळलं. घरे हसू लागली. म्हणजे दयाळूपणा, धैर्य आणि त्याग. आरव मोठा झाला, पण त्याचं मन चांगलंच राहिलं. कारण तिथे प्रेम जिवंत आहे.